महाराज या अभंगामध्ये काही पथ्य सांगतात आपल्याला आणि काही अपथ्य सांगतात. जे घ्यायचं असतं त्याला पथ्य म्हणतात आणि ज्या घ्यायचं नाही त्याला अपथ्य म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवंताचं नामसंकीर्तन करणं कोणी वाढायला नको. भगवंताचं नामस्मरण करणं मनुष्याच्या जीवनातलं हेच पथ्य आहे एकमेव. बाकी जे आहे ते आपण याचा उलटा अर्थ लावतो. बहुतेक बरेच जण जे घ्यायचं त्याला अपथ्य करतात आणि जे घ्यायचं नाही त्याला पथ्य. बोलताना काय म्हणतात, हो पाटील आम्हाला पथ्य. कशाचं पथ्य? साखरेसारखी बिमारी झाली, आम्हाला साखरेचं पथ्य. मग तुम्हाला का साखर घ्यायची सांगितली का? विठ्ठला उलट करतो ना. पण मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याला आवाज कमी ठेवा. रोग मनुष्याला, मनुष्याचं जीवन, मनुष्य म्हटलं की रोग आला. नुसता मनुष्यच नाही, सर्वच प्राणी मात्राला रोग असल्याशिवाय मृत्यू नाही. मग रोगाचं जे प्रमाण आहे ते कोणाला कोणता कोणाला कोणता कोणाला कोणता रोग आहे आणि कमी जास्त प्रमाणामध्ये आहे. नाही असं बिलकुल नाही. कोणही निरोगी याच्यामध्ये जगामध्ये कोणीच निरोगी नाही. कारण संत वाङ्मय आपल्याला सांगतं नाटाच्या अभंगामध्ये की हे जे शरीर आहे प्रभाकर महाराज, हे कशाचं शरीर? रोगाचं काय? भांडार. शरीर रोगाचं भांडारच आहे. आता भांडार ग्रहामध्ये काय नाही आपल्याला थोड्या रोगाचा परिचय असतो आणि डॉक्टरला सुद्धा ते किती तज्ञ असो बरं का, रोगाची नावं सुद्धा माहित नाहीत, एवढे रोग आहेत. मग ते कधी उद्भवतात त्याच्यावरती ते अवलंबून. रोग मात्र नक्कीच आहे आणि या रोगापेक्षा हे रोगाचं प्रमाण कमी जास्त असू शकतं. पण भवरोगाचं प्रमाण सरासरी जास्तीत जास्त टक्केवारी जर काढली तर जास्तीत जास्त लोकाला जो होतो त्याचं नाव आहे भवरोग. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. मग आपल्याला रोग घालवायला पाहिजे. रोग घालवायचा आहे ना, रोग घालवायचा आहे. रोग घालवल्याशिवाय मनुष्याला समाधान नाही. रोगाने माणूस बेचैन होतो, त्याचं लक्ष लागत नाही. तो कोणी असो दे, रोग म्हटलं की लक्ष लागत नाही. मग हा रोग येतो कुठून? रोग झाला कशामुळे? ज्याला शास्त्र म्हणतंय की त्याचे कारण शोधले पाहिजे आपण आणि कारणाच्या कारण मीमांसा पाहिल्या पाहिजे. रोग कशामुळे होतो नाही आठवत. ज्या अर्थी रोग आहे त्या अर्थी पाप आहे. काय त्याचं उत्तर सरळ काय? रोग आहे ना, पाप आहे. निरोगी आहेत ना, पाप नाही. विठ्ठल विठ्ठल मग रोग आला की रोग कमी करायचा म्हणलं की आपल्याला जावं लागतं कोणाकडे? आबा डॉक्टरकडे. डॉक्टरकडे जावं लागतं की नाही? डॉक्टर साहेबाकडे जावंच लागतं. डॉक्टर हा आपला या शरीराचा रोग दुरुस्त करू शकतात.
पण भवरोग जो आहे तो दुरुस्त करण्याकरता हे डॉक्टर नाही दुरुस्त करत, मग त्याच्याकरता डॉक्टर आहे, त्याला वैद्य राज म्हणतात, नुसता वैद्य नाही. एक डॉक्टर आहे त्याला वैद्य म्हणतात. भगवान पंढरीश परमात्म्याला, भगवान रामचंद्राला शास्त्र वैद्य म्हणतं, कृष्ण परमात्म्याला. पण साधूला ज्यावेळेस बोलतं त्यावेळेस वैद्य राज म्हणून आवाज दिला जातो. साधूची ही उंची महाराज. विठाला विठाला विठला देव मोठा का साधू मोठा? वक्त्यांनी कधीही बोलत असताना श्रोत्याला अडचणीत आणण्याच्या भानगडीत कधी पडायचं नाही, कारण जिम्मेदार आहे तो. प्रश्न त्यांनीच करायचा आणि उत्तर त्यांनीच द्यायचं. मी जर आबा एका वेळेस समोर बसलो आणि एखाद्याने जर प्रश्न विचारला तर ती लगेच मी काय म्हणणार माहितीये का? ऐकून घ्या पाटील, बरं का, तुमच्या लक्षात असू द्या. तुम्ही काय करा, फेटा कमी करा, उपरनं सोडा, खाली या इथं, मी मग बोलतो. काय हा कमी असेल जास्त असेल काय, प्रत्येकाला सारखं जमत नसतं, सगळ्याला सारखं जमत नसतं. जे तुम्हाला समजतं ते मला समजत नसतं. आणि एक समजून घ्या, कोणालाच काही समजत नसतं. काय व्हिडिओ शूटिंग चालू आहे ना, कळत नाही महाराज. काय कळत नाही, हो कळतच नाही. विधी विधान जे असतं ना शास्त्राचं ते कळतच नाही. विठ्ठल वाटा झाल्यास अवघ्या वाटा झाल्याशी घडे उचित विधी विधान नकडे सर्व विचित विधान नकळे विचित विधान कळो येते आपुले बुद्धी, हे दुसरं प्रमाण आहे. आता आईसे तो न घडे कधी, काही हे स्थिर राहील बुद्धी, आरिष्ट न येईल की कधी. हो प्रभाकर महाराज बोलत जा. काही हे स्थिर राहील बुद्धी, आरिष्ट न येईल की कधी. धरिले जाईल ते सिद्धी, शेवट तो बाप्पा कधी मज न कळे. विठाला विठाला असं जरी असेल ना कळे ते कळे आणि कळे ते बरं का. गुरुच्या माध्यमातून मनुष्याला जे न कळण्यासारखं अशा प्रकारचं ब्रह्म आहे, त्या ब्रह्माला जाणण्याची ताकद मनुष्यामध्ये येऊ शकते. ही ताकद आहे गुरुची. कोणाची? सद्गुरूची. मग आता सद्गुरूची, ज्या सद्गुरूची ही ताकद आहे, ते सद्गुरू आपल्याला ओळखलं पाहिजे. सद्गुरू आपण कशावरून समजायचे हे सद्गुरू आहेत म्हणून? त्यांच्या कपाळावर लिहिलेलं आहे का सद्गुरू? हे सद्गुरू त्याची लक्षणं सांगितलेत ना. काय सद्गुरूची ओळख काय? सद्गुरु तोची जाण, जो सांगे दृढ परोक्ष ज्ञान, देह त्रया ते निरसून परमपदी ठेवी. सद्गुरूची व्याख्या आहे. सद्गुरु नाही की कृपा निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुखमज दाविले डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. वस्तू दाखवली, वस्तूचं ज्ञान. वस्तू म्हणजेच परमात्मा. वस्तू म्हणजे काय? परमात्मा. आपण ज्याला भगवान म्हणतो. यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जेत, मनोनी तो भगवंतू. कधी आपण भगवंत म्हणतो देवाला, कधी देव म्हणतो, कधी परमात्मा म्हणतो, तर त्यालाच कधी तत्व म्हणतो. ज्ञानोबरायाने हरिपाठामध्ये
परमात्म्याला तत्व नावाने संबोधले. आठवत नाही हरिपाठ? एक तत्व. हा बोला. एक तत्व नाम दृढ धरी मना. एक तत्व नाम दृढ धरी मना. हरीची करुणा येईल तुझ हो. हरीची करुणा येईल तुझे. एक तत्व नाम दृढ धरी मना. एक तत्व नाम दृढ धरी मना. हरीची करुणा येईल हो. हरी करुणा येईल हरिपाठ आपण नेहमीच म्हणतो, नेहमी हरिपाठ म्हणतो. महिला मंडळाला पाठ आहे, पुरुष वर्गाला पाठ असतो हरिपाठ. हरिपाठामध्येच तत्व जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्ञानोबरायचं मत आहे तत्व स्वीकारलं तर मग हरीला करुणा येईल. आबा कसं आहे? करुणा कधी येईल? माणसं काय म्हणतात, तो माणूस तत्व सोडून वागतो. तुम्ही मंदिरात गेल्याच्या नंतर परमात्मा प्रसन्न होतो असं कुणी सांगितलं? आणि मग काय मंदिराच्या बाहेर असल्यावर प्रसन्न होत नाही असं कोणी सांगितलं? कोणता व्यापार केल्याच्या नंतर परमात्मा प्रसन्न होत नाही? कोणाला होत नाही? यादी बघा. उंचे नीचे काही नेने भगवन तिष्ठे भाव भक्ती देखून या दासीपुत्र कन्या विदुराची यादी जर पाहिली तुम्हाला तर मैराळ जनक पुढं पुढं कोण कुळ त्याचे महिमान तयाचे काय सांगो हे पाहिल्याच्या नंतर आणि कुठं कुठं भगवंतानी त्यांना भेटी दिल्या नाहीत. उलट त्यांच्या पाठीमाग भगवान परमात्मा लागतात. त्याचं एकमेव काही कारण असत तर तत्व त्यांच्या जीवनामध्ये जे तत्व आहे ते तत्व महत्वाचं आहे. आणि तत्व म्हणजे परमात्मा. कधी कधी परमात्म्यालाच वस्तू नावाने संबोधलेलं असतं. येव वस्तूशी जाणो जाता वस्तूची जाणणे तत्वता. जाणणे आणि जाणता काहींचा उरे. विठाला विठाला परमात्मा जाणत असताना परमात्मा कोणाला जाणला जातो? हे तर विषय बुद्धी अज्ञान. ते असता मी न भेटे जाण. असता वेदोक्त जाण पण ते संपूर्ण तेनेही न भेटे. हरिदास महाराज कधी वेदोक्त वेदाचं जशाचं तसं ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर सुद्धा परमात्मा जाणल्या जाईन असं सांगता येत नाही. भागली स्तुती करिता फार ते मी काय ते गव्हार. जाणावया तुझा विचार नको अंतर देऊ आता. ज्ञानोबा हरिपाठामध्ये बोलतात अरे वेदोक्त मनुष्याला नाही, वेदोक्त नाही तर जो वेद आहे त्या वेदाला सुद्धा वेद जाणो गेला आणि पुढे मावनावाला. आणि तेच हरिपाठामध्ये पुन्हा ज्ञानोबा बोलतात की वेदाला सुद्धा परमात्मा जाणल्या जात नाही. तेथील प्रमाण वेदास ते जीव जंतू हा के विकळे जीव के विकळे जीव तेथील प्रमाण वेदाची. तेथील प्रमाण नीन विविधा. तेथील प्रमाण वेदाची. तेथील प्रमाण
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे गर्भीच्या वेद श्रुती नव्हे, श्रुती रूपे नव्हे मत प्राप्ती मनोनी परतल्या नेती नेत. साक्षात गोपिका म्हणजे कोण वाटल्या. मग परमात्मा असा आपल्याला भेटतच नाही का? परमात्म्याचं दर्शन होतच नाही का? हो, परमात्म्याचं दर्शन होतं. परमात्मा आपल्याला भेटतो. त्याच्याकरता काय सांगितलंय सूत्र? त्याच्याकरता सूत्र सांगितलंय, जाणीव नेणीव गेली आणि शेष मग पाविजे माझे निजात्म सुख. नाथ भागवत 11 वाजता. विठ्ठल विठ्ठल आणि पाठामध्ये ज्ञानोबा आहे, जाणीव नेणीव भगवंती नाही जाणीव शहाणीव ओजे जाणीव नेणीव आपण वस्ती करावर तसे आपण वस्ती करावर तसे संसारी धन्य जगी हरिरंगी नाते धन्य जागी तोची एक हरिरंगी नाते परमात्मा सामर्थ्यवान परमात्मा. हो, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. समर्थ अशा प्रकारचा परमात्मा आहे. आणि अशा समर्थ परमात्म्याचं नाम घेतल्याच्या नंतर मनुष्याच्या जीवनामधला रोग भवरोग, रोग झाला की डॉक्टरकडे जावं लागतं. इथलं नाही, एक जण डॉक्टरकडे गेलं, जायलाच पाहिजे ना, त्याला आबा दाखवायचे तो डोळे. मग एक जण बरोबर घेऊन गेला. एक जणांना बरोबर घेऊन गेल्याच्या नंतर ते डॉक्टर म्हणले, तुम्ही 4 जण कशाला आला? आबा त्याला डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं, तुम्ही 4 कशाला आला? तर 4 कशाला आल्या म्हणल्यावर ज्याला डोळे दाखवायचे होते का, म्हणला माझे डोळे जसे आहेत तसे ठीक, माझं मला घर जवळ करू दे. एक जणाचं लग्न होतं असं महादेव महाराजासारखे आपले. कुठे गेले? गणपतराव. मग त्या डॉक्टरकडे जातात ना, ते डॉक्टरकडे गेले. मग डॉक्टर साहेबाकडे गेल्याच्या नंतर मग साहेबांनी म्हणा कशाला आलात, काय आला? साहेब म्हणले, हा या 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 म्हणजे पेशंट नाही काय या. तो ते महादेव महाराज म्हणले, अहो आम्ही कशाला आलो हे तर अगोदर ऐकून घ्या ना. नाही नाही मला वेळ नाही, सध्या पेशंट आहे, मला लवकर जायचं इथून बरं का. हा तर जोपर्यंत पेशंट नाही तोपर्यंत तुम्ही हे घ्या उरकून तुमचे. अहो असं काय करायला लागले? नाही 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 ते पडा पालथ इथं, आता पालथ पडा त्याचे कपडे काढ, हे ते त्याला चकअप कर, हे ते खाली वरी हे ते करताना चकते बरं का. मग ते बराच वेळ चालली प्रक्रिया ती. आणि चालल्याच्या नंतर मग म्हणले, पुन्हा ते डॉक्टर विचारतात तुम्हाला काय होतंय? हो ते म्हणले, मला कुठं काय होतंय, मी लग्नाची पत्रिका द्यायला आलो. तर असं म्हटलं चालतं का? नाही ना चालत. एक माता भगिनी इथली सोडून बरं का, नाही तर नगदीच पुन्हा
एक माता भगिनी डॉक्टर साहेबाकडे गेले. डॉक्टर साहेबाचं मेडिकल डॉक्टर साहेबाचं होतं आणि घरातलाच एक नातेवाईक मेडिकलवर होता. साहेब मला गोळ्या पाहिजेत. म्हणजे गोळ्या पाहिजेत तर मग मेडिकलवर जा की. गेले. मग ते मेडिकलवाला म्हणले भया मला गोळ्या पाहिजेत. हे मेडिकल कशाच आहे? म्हणले आई साहेब हे जनावराच आहे. जनावराच आहे. मग द्या बरं 2-4 गोळ्या. म्हणले आमच्या ह्यांना देऊन बघते. बाप्पा आलं का लक्षात? ह्यांना म्हणजे कोणा? आता मालक काय जनावर आहे का? सांगा ना. अहो दवाखान्यात रोग दुरुस्त होण्याकरता दवाखान्यात जावं. मग रोगामध्ये मग अनेक प्रकारचे रोग आहेत. हिवताप असेल, हो ताप असेल, खोकला असेल, सर्दी पडसा असेल. हे आपल्याला नाही कधी बरं का. हे आपल्याकडं नाही कधी आणखी बल्ला असली. आपण त्याच्यापासून अलिप्त थोडे. पण बहुतेक या गोष्टी जास्त असतात. त्याच्याकरता डॉक्टरांची गरज असते. आणि हे जे रोग होतात या रोगाला कमी करण्याकरता मग पर्याय म्हणून डॉक्टरकडे जावं लागतं. एक जण आला बिमारीनं परेशान झाला, एक जणाचा काका, आणि ते मग डॉक्टरकडे गेले. डॉक्टर बरेचसे डॉक्टरला दाखवलं पण गुण येईना. एक डॉक्टर मग नुकतेच अमेरिकेमधून आले होते. अमेरिकेतून आल्याच्या नंतर मग म्हटलं आता हे दुरून डॉक्टर आलेले नक्कीच आमच्या काकाला गुण येणार. दाखवलं. काकाला दाखवल्याच्या नंतर मग ते डॉक्टर साहेब अहो किती डॉक्टरांना दाखवलं आम्ही, खूप इलाज केला, खूप पैसे खर्च केले, पण यांना गुणच येणार नाही. डॉक्टर साहेबांना चेक केलं बरं का. आणि चेक केले होते. म्हणले आता यांना एकच पर्याय. म्हटले काही नाही, हे एकदा मेले का पुन्हा यांना कोणताच रोग होणार नाही. आता हा पर्याय मेल्याच्या नंतर रोग नाही होणार हा पर्याय का? हा कुठला डॉक्टर? मग हे जे रोग होतात हे रोग जिवंत माणसाला होतात बरं का. पण एक रोग असा जो रोग तुम्हाला सांगणार आहे, तो रोग जन्माला येण्याच्या अगोदर होतो आणि मेल्याच्या नंतर सुद्धा राहतो. आणि त्याचं नाव काय? भवरोग. आजच्या अभंगामध्ये तुटे भव रोग, 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 तुटे भव संचित क्रिया मान भोग, संचित क्रिया मान भोग, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, संचित क्रिया मान भोग, संचित क्रिया मान भोग, हे ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. भवरोग जातो. भवरोग जाण्याची शक्ती परमात्म्यामध्ये आहे. साधू हा तुमचा रोग घालू शकतो. ते वैद्य राज आहे. आणि हा वैद्य एक पंढरीराव. आणि साधू संत मायबाप बोला घ्या बा तीही केले कृपादान. पंढरी यात्रे नेले, घडले चंद्रभागे स्नान.
आणि पुंडलिक वैद्यराजे. मला फक्त वैद्यराज तुम्हाला सांगायचा आहे. विठाल झाला झाला चला विठ्ठल चिंतानानी भवरोग जातो, भवरोग ऐसे जाय आणि काय शुल्लके संचित क्रियामान कर्म आणि प्रारब्ध. कालच आपला विषय होता एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. आता आपण किती बरं आहे महाराजांनी बदलाव, महाराजांच कळ ना. आपलं सकाळी काय ठरलं होतं भावेगावे गीत, आमचं माऊलीचं ते ठरलं 3-4 वाजता आईशी जोडी करा, आणि इथं उभा राहिल्यावर ठरलं तुटे भाऊ विठाला. आता हा अभंग घेण्याचं काय कारण की रात्री जे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला, तो पुढं पुढं चाललं पाहिजे असं. तर मग प्रारब्धाचा भोग मनुष्याच्या जीवनामध्ये नष्ट होतो का? प्रारब्ध कोणाच्या बापाला चुकतं का? प्रारब्ध ते देवाला चुकत नाही. मग ते कमी कस काय होत? बर झालंच कमी तर चांगली गोष्ट आहे का? तुका म्हणे होता ठेवा सापडला. काय संत दर्शनी आला, पद्मनाभ जोडला. आता पद्मनाभ तुम्हाला जोडण्याकरता त्याच्याकरता तुमच्याकडे संचित पाहिजे होत, आणि तुम्ही म्हणतात तर संचित क्रियामान कर्म ते सगळं नष्ट झालं. मग तुम्हाला देवाची तरी प्राप्ती कशी होईल? मग कस करायचं? मग माझी संचिताचा ठेवा तेने मज वाट दाविली देवा, एवढ्या आदराचा हेवा. काय संचिताबद्दल किती आदर आहे. बर असे कितीतरी प्रमाण सांगता येतील. बरवे झाले आलो या ठाया, होते संचित ठाईचे पाया. देहभाव पालटली काया, पडली छाया. रूपे पडली छाया, रूपे पडली छाया, रूपे पडली छाया. बरवा फळाला सगुणा, बरवा फळाला सगुणा, अवघानी वारेला सीना, अवघानी वारेला सीना. तुमचे झालिया जन्म मला जन्म मरण नाही आता, जन्म मरण नाही आता, जन्म मरण नाही आता. सर्वच झालं बरं. पुढचं समजलं लगेच. चला तर संचिताचा परिणाम काय झाला? पडली छाया ब्रह्मीची, आणि परमात्म्याचं मला दर्शन झालं. हा संचिताचाच परिणाम आहे की. मग तुम्ही तर म्हणता संचित क्रियामान कमी होतं, संचित क्रियामान कर्म जे आहे, क्रियामान कर्म, हे कर्म कमी होतं का? कमी करता येतं का? अधिकार आहे का? भगवान शिव पार्वतीच्या संवादामध्ये, शिवपुराणामध्ये ज्यावेळेस हिमालयावरती भगवान शिव गेले, आणि तिथं भगवान शिवाच्या दर्शनाकरता हिमालय राजाला बातमी समजल्याच्या नंतर हिमालय आला आणि भगवान शिवाचं दर्शन घेऊ लागला. दर्शन घेतलं आणि हिमालयाने भगवान शिवाला विचारलं, तुम्हाला काही सेवेकरता कोणाची गरज आहे का? मी तुमची सेवा करू का? भगवान शिव म्हटले, ना बाबा, मला सेवा नकोय. मग कोणाला पाहिजे सेवा? जे भगवान शिवाची कथा सांगते
नीट ऐका, त्यांच्याकरता बरेच सेवेकरी लागतात. कोणाकरता कोणाकरता लागतात? हा, भगवान शिवाला लागत नाहीत. हा, शिवपुराण सांगायचं झालं तर अगोदर शिवाचं तत्व समजून घ्यावं लागल. येण्याची क्षेत्राभिमाने, राज्य तेजून ईशाने, गुंती जाणून स्मशाने वासू केला. काय हा गुंता? गुंता चांगली गोष्ट आहे का? गुंता चांगली गोष्ट नाही, पण गुंता चांगला नसला तरी कसलेही धेंड गुतातात. शब्द नीट, शब्द केवर विशेष ध्यान दे. कसलेही पाहे गुंतलो नेनता, गुंतलो या संसारे कैसा झालो से अंध. न पवे संगीत वाटते चिंता, वरिया बहुताची सत्ता, नुगवे पडत जातो गुंता, कर्मा बळीवंता सापडलो. विठ्ठल 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 विठ्ठल. काय काय म्हणतात हरिदास महाराज? आम्ही नाहीत भाऊ कशात, बरे का? तुम्ही कशात नाहीत म्हणजे तुम्ही कशातच नाहीत मग, बरे का? विठ्ठल 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 हिमालयाला सांगितलं गरज नाही, मग हिमालय म्हटले ठीक आहे गरज नाही, पण माझ्या मुलीला, माझ्या लाडली कन्या माझी पार्वती देवी, हिला दर्शनाची इच्छा आहे. तिला दर्शनाला आणू का? आणा, काय हरकत नाही दर्शनाला, पण दर्शन झालं की तुझं तू ते मुलीला घेऊन जा. मग दर्शन घेतलं पटकन आणि चालल्याच्या नंतर पार्वती देवी बोलू लागली, बाबा थोडस बाजूला व्हा, मला यांना जरा बोलू द्या. आणि मग भगवान शिवाला म्हटले, का हो, तुम्हाला कोणाचीच गरज नाही, कोणाचीच गरज नाही. असं जे बोलतात तुम्ही, तर देहावर राहून बोलता का देहाच्या बाजूला राहून बोलता? बरं का? म्हणजे तुम्ही आत्मस्वरूपाच्या दृष्टीनं बोलता का देहाच्या दृष्टीनं बोलता? हँग होतो का नाही मोबाईल हँग होतो का नाही? तशा पद्धतीने भगवान शिव म्हटले, ते मला काय सांगू नको, पण इथं स्त्रियाचा संग माझ्या कामाचा नाही. ती पार्वती देव होती, ती म्हटले हे अशा गप्पा मारायच्या बंद करा. म्हटले जवरी संगू घडे प्रकृतीचा, तोवरी त्यागुण घडे कर्माचा, आणि महती तयाचा आग्रहोची उरे. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्म तुमच्या बापाच्या बापाला चुकत नाही. कर्म दुस्तरासी आपुलिया, कर्म दुस्तरासी आपुलिया, कर्म दुस्तरासी आपुलिया, कर्म दुस्तरासी. तुका म्हणे देवा तुका ये करीसी, कर्म दुस्तरासी आपुलिया, कर्म दुस्तरासी आपुलिया, कर्म दुस्तरासी आपुलिया. तुका म्हणे देवा तुका ये करीसी, कर्म दुस्तरासी आपुलिया, कर्म दुस्तरासी आपुलिया, कर्म दुस्तरासी आपुलिया. कर्म दुस्तराशी आपुल्या. आपल्या कर्माला देव सुद्धा काही, देवाच्या कर्मालाच देवाला काही करता येणार. कर्मे राम वनवासा, बस झालं. परियशी गव्हारा साधर अभंग पाहून घ्यायचा. मग असा असताना मग कर्म तर ती पार्वती देवीनं सांगितलंय. मग तुम्ही जर आत्मस्वरूपामध्ये रममान जर असताल तर तिथं कुठला स्त्री, तिथं कुठली पुरुष, तिथं काहीच नाही ना. काय हो, आत्मा तो निर्वाळाला विश्वाकार, काहीच नाही तिथं. हा, वस्तुभेद मावळाला काही नाही, कुठला भेद नसतो आत्म्याच्या ठिकाणी.
ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निधान सर्व गती पूर्ण घट घट में राम रमैया. तिथं कशाचा स्त्री आणि कशाचा पुरुष आणि कशाचं काहीच नाही तिथं. आणि तुम्ही हे जे बोलायला लागले, हे बोलत असताना ही प्रकृती बोलत असते आणि माझा संग करून पुन्हा तुम्ही मलाच नको म्हणता. भगवान शिव म्हटले बस बस बस, कुछ तुम समजो कुछ हम समजो. काय जर तुम्ही बघा दोन्ही, जर मनुष्य आत्म्याच्याच सहवासात जर गेला बर का, तरी त्याला कुठला संघ साधक बाधक होत नाही बर का. प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पाही भरून या अंतर्बाही. तांदूळ पाहिले, तांदूळ पाहिले, तांदूळ टर्पल अगोदर का तांदूळ अगोदर? काय काय नाही नाही, अगोदर कोणतं? अगोदर अगोदर टर्पल पेरायची का टर्पल शेतात? अगोदर तांदूळ, तांदूळ तांदूळ आहे का? टर्पलाशिवाय तांदूळ आहे का? बरं का. अरे मग आता आता आबा आबा सिद्धांत लक्षात ठेवा. मायातीची ब्रह्म आणि ब्रह्मतेची माया. बर 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 बर. आता माता भगिनीकडे लक्ष टाकतो. आपली सावली, आपली सावली आणि आपण आहेत. सावली वेगळी आणि माणूस वेगळा, असं कधी होतं का? जर कधीच होत नसत तर शिव पार्वती कधीच वेगळे होत नाही. काय ते दोन्ही एकच आहे, ते दोन्ही एकच आहे. जरी वेगळे दिसत असते. साखर आहे काय, अवघे साखरेचे अंग आणि निवडिताने व्यंग. कुणी खाल्ली कोणता कोपरा जरी बर का थोडासा फोडून खाल्ला तर तो गोडच लागणार आहे. तस याच्यामध्ये भेद नाही. दोन्ही एकच. मायातेची ब्रह्म, ब्रह्मतेची माया. सावली आणि ज्याची सावली आहे तो, ती एकच आहे. मग मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याला सावली कमी करायची असेल तर त्याच्याकरता त्याने पर्याय मार्ग काय शोधावा? माणूस जर उभा राहिला तर सावली उभा राहते. माणूस जर खाली लोटांगण तळी हरपली, तुका म्हणे वाडे उंच उंचपणे ठेंगणी लवणे जैशी तशी. तोच माणूस खाली बसला तर ती सावली. मग या सावलीला कमी करण्याकरता काय केलं पाहिजे सांगा? भवरोग घालवायचा. तो जात नसतो, असा जात नसतो. कसा? तो तुमच्या कायमचा बरोबर असतो ना तो. म्हणजे जन्माला येण्याच्या अगोदर आहे आणि गेल्याच्या नंतर सुद्धा आहे. मग हा भवरोग कमी करायचा तर कसा करायचा? एक रोग असतो साध्य, एक रोग असतो असाध्य आणि एक रोग असतो व्याप्य. ताप आहे, कायमचा कमी करावा का? कायमचा कमी होतो का? बोला की. साखर आहे, साखरेचं प्रमाण जास्त आहे. आता साखर एकदम कमी झाली, माणूस जगतो का? बोला की. मग डॉक्टर काय म्हणतात? ज्याला जास्त झाली त्याला म्हणतात तुमची कमी करा, आणि ज्याची कमी झाली त्याला काय म्हणतात? तुझी थोडी साखर वाढव, तू साखर खात जा. म्हणजे फक्त त्याला व्याप्य रोग म्हणतात. नीट आहे का सूत्र? व्याप्य रोग म्हणतात. तसा हा जो संसार आहे तो संसार म्हणजेच भवरोग आहे. हा संसार कधी कोणाला कमी होत नाही. कमी करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये नसतं. पण तोच संसार साधू संत ज्यावेळेस करतात त्यावेळेस आजी संसार सुफल झाला गे माये. आणि तेच बोलताना अगोदर संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आणि सर्प हा विकार पांढरा, त्या संसाराला म्हणतात. आणि अवघाची संसार केला ब्रह्मरूप. मग कसं काय? याचं सूत्र सरळ सरळ, सोप्यात सोपी पद्धत, लय सोप्यात सोपी पद्धत. याला जास्त फार झटायचं नाही.
काय टेक्निक आहे? जास्त ताकद नाही लावायची. शास्त्राचं असं मत आहे. कोणतं मत आहे? ना त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे. शरीरानं द्यावे सुख, शरीरानं द्यावा भोग, शरीरानं करावा त्याग. बर का? शरीर ओकते ना सांग काहीच नाही, मधून मधून असं ठेवायचं. ज्ञानोबरायच्या ओव्यात गुज बोलावे समताशी, पत्नी राखावी दासी आईशी, लाड देता तीशी वाटा कर्माचा पाळ. कशाचा? कशाचा? गुज बोलावे समताशी, पत्नी राखावी दासी आईशी, लाड देता तीशी वाटा कर्माचा पावे. राजा दशरथासारखा रामाचा बाप, पण कैकेयीला ज्यावेळेस तो थोडासा आहारी गेला तर राजा दशरथाची किती फजिती झाली. हो, तर बाकीच्याचा काय विषय? विठाला विठा कसं नाही कळत तर सुरक्षित अंतर ठेवा कुठेही. कसं करा? सुरक्षित अंतर ठेवा. कुठेही असते की नाही? रस्त्याने चालताना वाहन काय म्हणतात? सुरक्षित अंतर ठेवा. म्हणजे असं दम्मानी चाला असं नाही, पण जास्त असं पळून त्याच्या अंगावर सुद्धा जायचं नाही. हा बरं का, हा जो भवरोग आहे, हा भवरोग मग संचित क्रियामान जे तुटतं बरं का, हे सुद्धा जे कमी होतं, तर कमी होतं दुसरं काही नाही. कमी होतं म्हणजे जसं नदीला आलेलं पाणी, नदीला आलेलं पाणी, ते पाणी एकदम कमी नाही करायचं झऱ्यातलं, त्याचा जो गढूळपणा आहे तो फक्त कमी करायचा आणि निर्मळ पाणी पिण्याकरता ठेवायचं. परमात्मा तो करतो, साधू संत तेच करतात. कुठे? भवरोग संचित क्रियामान भोग. आणि प्रारब्धामध्ये जे आहे ते त्याला भोगावंच लागतं. मग पूर्वीचे जे असतात भोग ते कोण भोगतं? आपल्याला ऐकण्यात असतं, फक्त आठवण देणं गरजेचं आहे. अंबरीशासाठी जन्म सुशियले दुष्ट निर्धारिले किती एक 10 गर्भवास सुशिवन माळे. शाप दुर्वासाचा कोणाला? आबा अमृष ऋषीला. आणि 10 अवतार भगवंताला घ्यावा लागले. प्रारब्ध कमी झालं का? कोण म्हणतं होते? बोला की, बोला की जरा. अहो, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, याच्या पुढचाच अभंग आहे. अवदासा निमाली दरिद्राची. मग ते त्याची दरिद्री कमी कशी काय झाली? तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा. होते की नाही असं? दुर्बळ माणूस आहे, मुलगी एकदम सुंदर आहे आणि राजाची स्वारी निघाली. हरिदास महाराज निघाली, ते मुलीवर लक्ष गेलं. वा रे वा वा, काय सुंदर लेकरू. हो, लग्नाला आलेली ती, पण हा सुद्धा लग्नाला आलेला होता. याचं लग्न झालेलं नव्हतं. लगेच ते प्रधानाला आणि सेवकाला सांगितलं, या मुलीबरोबर मला लग्न करायचं. अहो, ती भिकाऱ्याची. राजाला काय करायचंय? हो, राजा कमी श्रीमंत आहे का? तो राजाच आहे की. ते शांती ब्रह्म नाथराय म्हणतात, असं जरी असलं तरी तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा. मग भवरोग तुटायला काय उशीर आहे? बरं का, हे कोणामुळं होतं? अभंगाचं दुसरं चरण. आईशे नाव उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे जन्म. भगवंताचा नामाचा उच्चार केला की खंडे जन्म. आणखी काय होतं? अभंगाचं तिसरं चरण. वसोन शक्य पाप, शक्य पाप, वसोन शक्य पाप, नाम
ह्याच्यात नवल नाही, पुण्याचा सुद्धा परिणाम त्याच्या जीवनावरती होत नाही. अशा त्या महापुरुषाची ताकद असते. उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पुण्य पाप लागत त्या. अनुता पांडे अग्नीची ज्वाळा, नाही मृगजळा बुझोय. ही ताकद तयार होते. पाप तर काय घेऊन बसला असता, पुण्य सुद्धा. हो, आणि पुण्य तरी काय, आपण नेहमीच ऐकतो पुण्य सुद्धा कोण आहे, पापाचा भाऊच आहे. ज्ञानोबा बोलतात की हे स्वर्ग कसा आहे, पापच आहे पण पुण्यात्मक पाप आहे, आणि पापात्मक पाप आहे नरका जाईल. ते हे दोन्ही नकोय. आणि याची गरज आहे, पण कधीपर्यंत, साधन म्हणून गरज आहे. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. म्हणजे कर्म नाशिवंत आहे आणि धर्म नाशिवंत. जरा कठीण जाते का बर का, मला काही समजत नाही, काहीतरी बोलतो आपलं बर का, जसं जमल तसं. चला, आहेच ना कर्म धर्म नव्हती सांग उन्हे अंग पताना. पण तेच कर्म साधूच, तेच कर्म काकडा त्याला पाठ करावा लागतो. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे पावन तिन्ही लोक. अरे नुसतं कर्म आणि धर्म त्यांचा साक्षात भगवान परमात्मा होतो. आणि एवढंच नाही तर त्यांच्यामुळं जगाला फायदा होतो. मेळा म्हणे त्यांच्या संगे उद्धरीचे जेगे आणाय असे, ज्यांचा उद्धार झालाय बर का, त्यांचं ऐकलं की मनुष्याचा उद्धार होतो. आणि ज्याची अधोगती झालेली त्याचं ऐकल्यावर तुमचं नाही बोलत मी. विचार तीन प्रकारचे ताप सुद्धा नष्ट होतात, पाप जातात. तीन ताप आहेत. भूती उपद्रव दिधला, ताडीला अथवा निष्ठे गेला, तेने चित्ती दाहो झाला. तो आदि भौतिक बोलीला ताप, देही प्रगटे रोग व्याधी, तेने आहळली बुद्धी. देहामध्ये नाही का रोग होतात वेगळे वेगळे, त्याच्यामुळे मनुष्य परेशान होतो. मग हा कोणता ताप आहे, हा आध्यात्मिक ताप आहे. आधी दैविक आहे, दैवे. आता नाही का दैवानेच हे पाऊस पडला. दैवे अतिवृष्टी का अनावृष्टी, राजिके लुटीला झाला कष्टी, आणि जळता नावरे संकटी, तो आधी दैविक ताप बोलीजे. विठाला त्याला बाप्पा नाटपाट करावं लागतो. मग नाट ताप हे हरण श्रीमुख चरण. बस झालं महाराज बर का. ताप हे हरण श्रीमुख चरण म्हणजे त्रिविध तापाला नष्ट करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नावामध्ये आहे. आणखी कोणामध्ये आहे, तुमच्या पाठातलं प्रमाण आहे. तीन तापाची बोळवण केली. त्रिविध तापाची झाली बोलवण, त्रिविध तापाची झाली बोलवण. देखल्या त्रिविध तापाची झाली बोलवण, देखल्या चरणा वैष्णवासी, देखल्या चरणा वैष्णवा. नामा म्हणे पाप ताप आणि दुःख गेले झाले सुख बोलवेना. भेटली भेटली विठ्ठल माऊली, वासना निवाली जीवातील. काय नामदेवरायाचं प्रमाण आहे. काय काय कमी झालं, पाप कमी झालं, ताप कमी झाला, आणि दुःख मनुष्याचं कमी झालं. दुःख भवरोग झाल्याच्या नंतर जास्त, या रोगाने जेवढं दुःख होतं त्याच्यापेक्षा अधिक भवरोगाने जास्त होतं. मग ते कमी झालं कशामुळं, भेटली भेटली विठ्ठल माऊली, वासना निवाली जीवातील.
मनुष्याच्या वासना मनुष्याला जास्त दुःख देतात. ज्याच्या वासना कमी झाल्या त्याचं दुःख कमी झालंय. श्रीमंतीचा ज्ञानाचा विषय नाही, काय डोक्यातून काढून टाका. कायला वाटतं 10-5 बंगले बांधले बरं का कार्यकर्ते, म्हणजे आपण बरं राहील आपलं, डोक्यातून काढून टाका. त्यांनी रावणाचं डोक्यात ठेवायचं एकच चित्र, लंके माझी घरे किती ती ऐका. बाप्पा बोलत जा, सांगत असे संख्या जैशी तैशी, 7 लाख घरं 5 लाख घरं आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी घर, पण बरोबर काहीच नाही. तू का म्हणे ज्याची संपदा एवढी, संपदा कशाला म्हणतात बर सांगा बरं, संपदा कशाला म्हणतात? संपदा सोहळा आपला अभंग पाहताय ना बा, माझं कीर्तन करायचं लय सोप आहे. नाही रे बाबू, वाघात प्रमाण देता येत नाही, उगं कुणी काही म्हणत नाही बर का. खोटं बोलत नाही महाराज. उग आता आमची स्तुती करतात लोक, पण आम्हाला जाणवत ती बाबा मला काही कळत नाही काय. उग तुम्ही मोठेपणा देता ना बर का. खरं हे अहो वास्तव सत्य. उग बिनकामाचे फुगतात माझ. लावा फोन तुम्ही, संपदा कशाला म्हणतात मग सांगा आता सगळे मिळून. ऐकलं नाही का तुम्ही? संपत्तीचा नाद आहे का नाही सगळ्याला. मग एक एका ते पोखी ऐसे पदार्थ आने की, संपादित जे लोकी ते संपत्ती म्हणिते. काय एकमेकाला सगळं पोषक असणं याचं नाव संपत्ती. आपल्याकडे काय पोषक? कोणाला दिसना, कोणाला ऐकू येईना, कोणाला दाताने खाता येईना होय, कोणाच्या पोटात सूळ, कोणाचा पाठीचा मानका, येण्याचा दम नाही, कोणाला ऐकू येईना. अहो एका नमुन्याची माणसं आहेत का सांगा ना. कोणाला लेकरू नाही म्हणून आळडत आहे, एका एकाला जास्त लेकर आहेत. शेजारी रोज भांडण शेजाऱ्याचं. आम्हाला तर उठून जायचं केलं म्हणतो. एक जणी झालं की ते म्हणते, लोकही म्हणतात अहो पाठिंबा पाहिजे हो. कशाला? त्या सुंद उपसुंदासारखं घुळू घुळू मारायला काय एकमेकाला. काही नाही महाराज, काही नाही. नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन तेची फळ. संसारच हा याचं बीजच नाशवण. क्षणभंगुरा येतील पसारा, आली आकारा अवघे नाश. मग एकच अविनाशी परमात्मा. शरणांगता वज्र पंजर अभयदाना उदार. सकळ देवा तू आगोचर, होशी अविकार आणि अविनाश. अविनाश जोडी देवा पायी भाव, कल्याणाचा ठाव सकळे. आणि अविनाश करी आपुले आयुष्य. अभिमाना पिशे गोविंद. तर परमात्मा फक्त अविनाशी, बाकी सर्व नाशवान आहे. त्याचं बीजच नाशवान आहे. आणि मग परमात्म्याचं बीज कसं आहे बर का. बीज आणि फळ हरीचे नाम. सकळ पुण्य सकळ धर्म सकळ काळाची कर्म, निवारी श्रम वारोनिया. वेदाची ही बीज हरी अक्षरे दोन्ही. आणि एका जनार्दनी बोला, एका जनार्दनी. आणि हरी बोला, हरी बोला ना तरी आ बोला. तोंडाला असं कुलूप लावीत जा म्हणले. व्यर्थ गलबला करू नका. नको नको मान, नको अभिमान. सुखी होण्याचं सुखी होण्याचे मंत्र तिथंच आहे. नुसतं रट्टा चालू असतो. नको नको मान, नको अभिमान. आणि हेच एवढा फुगलेला असतो. राम 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 राम. नको र हरिपाठ म्हणू तू. फुगणं चांगलंय का? संपू का? सोडून देऊ कीर्तन? सोडून देऊ का आता? बस झालं की कामापुरतं सोडलेलं बरं आहे आता.
बरं का? फुगणं चांगलं आहे का? आता इथून पुढे लक्षात ठेवा, मग ते स्त्री असो किंवा पुरुष असतो, तुमच्याकडे माणूस फुगतय कधी? तसं नाही कळालं तर माऊली कधी कळतंय? हे कळत नाही, लय साधा व्यवहार आहे. अहो माणूस कचकल की ते फुगायला चालू होत. बाप्पा कधी फुगतय? अहो मेल्यावर माणूस फुगत, जित्त माणूस कधीच फुगत नाही. हाँ, कबीरदासाला विचारा, अक्कड़ तो मुर्दे की पहचान है, जो झुकता है वो इंसान है. जो झुकता है वो इंसान है. अक्कड़ तो मुर्दे की पहचान है. काय काय माणसं म्हणणं आपण कोणापुढे झुकत नसतो. हे ओळख मुर्द्याची ओळख आहे, मुर्दा. विठ्ठला तेव्हा तिन्ही ताप सर्व काही नष्ट होतं. भगवंतामध्ये ती शक्ती आहे. भगवान तेवढा सामर्थ्यशाली आहे. अगा षडगुण भाग्यवंता, समग्र लक्ष्मीची आकांता. काही मी एक जणाचं ऐकलं, परमात्मा कधी ऐकून काय की ते म्हणले परमात्मा परमार्थातलं देतो पण संसारातलं देत नाही. तुला कोणी सांगितलं हे कुठाने असते आगाव काम करायचं? अरे बाबा, संसारातलं तर आपोआप मिळतं. कसं? परमार्थातलं मिळवावं लागतं, संसारातलं आपोआप मिळतं. माणसाला जास्त लेकर बाळ होतात का जनावरांमध्ये? एखादं सांगा ना तुम्ही नाव. ये बघ इकडं सुभाष महाराज आहेतच बघा इथे. ते म्हणले डुकराला जास्त होतात. आपल्याला लेकरू झालं तर एवढं खुश व्हायसारखं आहे काय? आबा काय येण्याचा धन नाही. म्हणजे संसार हा सहज होतो. काय होतं? आमचं आत्माराम बाबाचं नेहमी वाक्य असायचं, गुरुवारी आत्माराम बाबा, ज्यांच्यामुळं आम्ही आज संगीतामध्ये माझा पाय आहे. आत्माराम बाबा आबांचं ते भजन असायचं. काय सोन्याचं भजन होतं महाराज. काय आता ते किती माऊली तुम्ही रीन हे ते केलेलं जरी ऐकलं तर आमच्या मनाला नाही बसत बरं का, पटत नाही आमच्या मनाला. तुम्ही म्हणता टीका टिप्पणी करता का? अजिबात नाही. चतुर्भुज आबा, आमचे भागवत भाऊ, श्रीराम बाप्पा आज आपल्यात नाहीत पण त्यांची आठवण येते. आपले ते रंभाऊ वाजवणारे चंद्रसेनजी, काय महाराज हे 5-6 माणसं होते बा. असं भजन गोड लागायचं. आम्ही शिष्य ह्यांची ऐकायला भजन. हो विचारा आम्हाला होते कराय पारगावाला. आमची भावानीच होत येत नसली, कोण्या कोपऱ्यात बसला काय नोंद त्याचं नाही तुम्हाला. आणि स्वामी तर मुद्दाम बेकार कसा आळडतो. जिजा त्यांना विचारा तुम्ही, जास्तीत जास्त बेकार आवाज कसा काढतो. ती आवाज ऐकण्याकरता मला म्हणायला लावायची. बघा पण आज स्वामी म्हणतात महाराज तुम्ही खूप मेहनत घेतली बरं. मान्य करा, कारण तयारी करावं लागते. देवती ही बळे धैर्यला असाय. म्हणजे परमार्थ हा मेहनतीनं करायचा, सायासानं करायचा. संसार होतोच. आणि तुम्ही संसारामध्ये किती जरी जोर लावला तरी त्याचा काही उपयोग नाही. हे सुद्धा शास्त्र आपल्याला नेहमी सांगतं. एक दृष्टांत सांगतो, आपलं सुट्टी घेतो बरं का. उंदीर होता, 2 उंदर होते. एक श्रीमंताच्या घरी, प्रारब्ध त्याच श्रीमंताच्या घरी लटच्या लट झालं. माझ्याकडे बघू नका, बमच्या बम पडलं तुम्हाला. आणि एक आपलं बिचार हरिदास महाराजांच्या घरात, हरिदास महाराज आळंदीला, काय त्याला खायला. पण होय मालकाच्या घरात राहतो कसं सोडावा. होय जसं असेल तसं मग खायचं आणि राहायचं. ते हरिदास महाराज जसे वाळून गेले, उंदीर कसा व्हायचा रोड एकदम. आणि मग एक दिवस चुकून का व्हायना पण श्रीमंताच्या घरी तो उंदीर गेला. आणि त्या श्रीमंताच्या तिथे गेल्यावर ते श्रीमंत बोक्या उंदीर बनल्याला
आणि ते रोड उंदीर पाहिल्यावर ते म्हणले अरे काय तुझी परिस्थिती येड्या, तू ये ना इकडं बघ ना मी कसा आहे बमच्या बम. हे असं मरतो काय 4-2 दिवसाला मरशील, ये म्हणला इकडं. अरे म्हणला माझी लेकरं बाळ ते तिकडच राहिले, राहू दे म्हणला, थोडं काढ म्हणला महिना 15 दि इकडं. आणि ती 1 महिना आभार राहिलं असं फुगलं म्हणतात. आणि ज्या सांदी वाटा आलत का बर का, ज्या सांदी वाटा आबा आलं ते म्हणला मला लेकरा बाळाची आठवण व्हायली माता भगिनी, मला आता परत जायचे पण मला या सांदीतून जाता येणार. ते म्हणला आता तू एक काम कर, जसा पहिला 1 महिनाभर जास्त खाल्लंस आता महिनाभर उपवास धर. नीट आहे का, ते महिनाभर उपाशी राहिले पहिल्यापेक्षा रोड झालं. काय झालं, पहिल्यापेक्षा रोड झालं, घरी गेलं. त्या उंदराचं सांगत नाही मी बर का, हे आपलं सांगायला काय. येताना आपण कसे येतो असे मोकळेच, कसे येतो मोकळेच. धन मिळविले कोटी संगे नाही रे लंकुटी. हा बस काय नाही. धनानुभूम पश्वश्च गोष्टे भार्या ग्रहद्वारे जने स्मशाने देह चित्ताया परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. आणि पुन्हा शेवटी जसं करदुडाही नाही माणसाला येते वेळेस तसा जाता वेळेस सुद्धा काहीच नाही. मनुष्याने जीवन जगत असताना असं जगावं माणसाने, येताना रडत रडत यायचं पण जाताना हसत हसत जायचं. रडतच आला येताना पण हसत जावे जाताना. अगदी सहज, आडेवेडे घ्यायचे नाही, काही नाही महाराज. हो, जास्त दिवसाचा हा सहवास नाही आपला. उगत थोडस आयुष्य लाभलेलं आहे. हेनं त्याला परेशान करायचं, त्यानं त्याला परेशान करायचं, डोक्यातून काढून टाका. काही कुणी कोणाला देत नाही. नीट वाक्य ऐका. आणि कुणी कोणाचं काही नेत पण नाही. शब्द किंवा विशेष ध्यान दे. जो भगवान परमात्मा तुम्ही म्हणतात रक्षण करतो त्याच परमात्म्याबद्दल बोलतोय. परीक्षितेला ज्यांनी गर्भात वाचवलं त्याच भगवंतानी अभिमन्यूला युद्धामध्ये घुळू घुळू मारलेलं. अभिमन्यू मारला गेला का नाही, का वाचवलं नाही अभिमन्यूला? मग बोला की, खोट बोलायलो का? मग सर्व सामर्थ्य असताना सुद्धा भगवान परमात्मा सुद्धा त्याच्या त्या आत्ताच आमच्या बालूनानाने प्रमाण दिलं, आपल्या कर्माला देव सुद्धा काही करू शकत नाही. आणि तुम्हाला देव तुम्हाला देत नाही आणि तुमचं देव नेत नाही. अरे इतर सर्वसामान्याचा विषयच नाही काय. मग हे फक्त निमित्त मात्र असत. निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. काय नाही, कुणी कोणाला देत नाही, कुणी कोणाचं काही घेत नाही. आणि मग जो परमात्माही देतो ते आपलंच आपल्याला देतो. एवढं सांगतो तुम्हाला. आता आपलंच आपल्याला देतो. कस काय देतो? आचार्य आपल्याला बनवून देतात. स्वयंपाक बनवता का नाही? स्वयंपाक आचार्य बनला का नाही? खोटं एक काय? मग त्या आचार्याने तुम्हाला दिला का तुम्ही सामान दिलं का? मग त्यानं काय दिलं? काहीच नाही. तुम्ही दिलेलं जे सामान आहे जेवढं दिलं त्याचं फक्त बनवून दिलं. तसं परमात्मा फक्त तुम्ही केलेलं जे कर्म आहे तेच कर्म तुम्हाला त्याच कर्माचं तुम्हाला फल देतो. म्हणून आपल्याला साधू संत सांगतात, अनिक नलगे रुसावे बहुता आपल्या संचिता वाचून या. विठोबार तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. माया कशी?
ज्ञानोबरायची ओवी तैशी सतना सत होय जे विचाराचे नाम नसाय ऐशियाची परी जी आहे ती अनादी म्हण तिला खरं म्हणण्याची सोय नाही आणि तिला खोटं म्हणण्याची सोय नाही मग खरं म्हणून तिला पकडावा का खोटं म्हणून सोडून द्यावा बोला की खरं म्हणून पकडायला पाहिजे का खोटं म्हणून सोडून द्यावा सावली एवढंच मला उत्तर द्या आता तुम्हाला सुट्टी सावलीला हो सावलीला आहे म्हणता तुम्ही का नाही बोला की काय धरून दाखवा बरं काय येण्याचा धंदा आहे मग तुम्हाला साधी सावली धरता येत नाही राव तुम्ही म्हणता आपल्या हातात एवढं हे धरतो तुम्ही म्हणजे कुणीही असू द्या काय काय साधी सावली काय बरं आणखी याच्या पुढे जरा बोलतो जरा थोडं आडमुठच डोकं आहे माझं साध चिलट कोणाच्याही डोक्याच्या समोर असं गुंगू द्या महादेव महाराज कारण ते कुणी असू द्या वाघ बर का त्या चिलटाला सगळ्या देशातल्या मिलिटरी गोळा करायच्या आणि त्याला फक्त आदेश द्यायचा तू घोंगायचं नाही त्याला मारायचं नाही बापाच्या बापाला कोणाचे ऐकलं तर मग कोण 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 शिलट साध म्हणजे काय याच्यामध्ये त्या चिलटामध्ये सुद्धा सकळ जीवीचा कळतो सांभाळ सर्वाच्या ठिकाणी जे चैतन्य आहे तो साक्षात परमात्मा आहे रे काय तुम्हाला त्याचं काही करता येत नाही म्हणजे काय त्याचं चैतन्य ना ते आत्मा आहे ना तो काय साक्षात परमात्मा तो त्याच्यावर तुमची सत्ता काही काम करीत नाही ही गोष्ट एकदा समजल्यावर मग माणसं स्थिर होतात शांत होतात लई गडबड करीत नाहीत काय करायची गडबड करून अजिबात गडबड करायची गरज नाही तेव्हा ही जी माया आहे ही माया फक्त हिला ओळखणं गरजेचं आहे ही अशी आहे म्हणून बस जसं असेल तसं आपलं हो कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल हा भवश्रम सुख होईल दुःखाचे सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार दोन वार कोणते वार दोन मंगळवार आणि बुधवार ना कोणता वार बर का आषाढी कार्तिकी विसरू नका सांगत आणि रोगाचं औषध हेची भाऊ रोगाचे औषध जन्म झाला तुटे व्याध आणि काही नव्हे बाद करील वध षडवर्गा 6 प्रकारचे विकार आपल्या ठिकाणी आहेत ते परमात्मा करतो ते दूर करतो पण त्याच्याकरता तुम्हाला एक दंडक सांगालो सावळे रूपल्यावे डोळा 6 वाटरांचा मेळा पदर लागो निधी खाळा नाम मंत्र माळा विष्णू सहस्त्र नाम आहे महाराज विठोबाचं नाव घ्या म्हणता कुणी म्हणते हरी बोला कुणी म्हणते राम बोला शिवपुराण लावलं की म्हणते शिव बोला आम्हाला मिळ लागला काय भागवत लावलं की कृष्ण अरे काय गोंधळ लावलाय बरं का तर काहीच गोंधळ नाही सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ कोणत्याही मुळाला पाणी जरी घातलं तर झाड हिरवं होतं की नाही तसं तुम्ही बर का ऐशी गरजवा वैकरी केशवाम कुंदा मुरारी राम कृष्ण नामे बरी हरी हरी लो सकळ कोणतंही नाव घ्या तुम्हाला ती फलप्राप्ती होते पण हे करत असताना काही कुपथ्य टाळा काही अपथ्य टाळा नये निघा पुलिया घरा बाहेर लागून वारा आलं का घराचा कुटाणा पुन्हा आगा पै पंडू कुमारा येता स्वस्वरूपाची घरा करीत तसे आडवारा विश्वाबासू बाहेर लागून दिवारा बहु बोलणे ते सारा संग दुसरा वर जावा भोजनानं द्यावे आण जेने चुके अनुपान तरीच घेतल्याचा गुण होईल जाणं साच भाव तुम्हाला हे फळ प्राप्त होईल माझा सिद्धांत संपला बर का पण भोजनानं द्यावे आण आणिक न लगे माईक पदार्थ आणिक दुसरे मज नाही आता विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल चाड नाही गोता तुका म्हणे आता
नाही दुसरी. जर आणि जो जो दुजे घडे तो संसार भैजोडे, म्हणून दुसरं सोडून एक गाव आम्ही विठोबाचे नाव, आपुला तो एक देव करून घ्यावा. ज्ञानेश्वर